भगवद्गीता अध्याय 7. यानंतर श्रीकृष्ण भगवान महाराज म्हणाले, हे पार्था, तू माझ्या ठिकाणी अनन्य प्रेमाने आपले मन आसक्त करून आणि अनन्य भावाने मतपरायण होऊन योगामध्ये साधन करीत असता सर्व विभूती, बल, ऐश्वर्यादी गुणांनी युक्त व सर्वांचा आत्मारूप अशा मला ज्या प्रकारे संशयरहितपणे जाणशील ते एक मी तुला रहस्यसहित हे महत्त्वज्ञान कथन करीन की जे जाणल्यामुळे या संसारात तुला जाणण्यायोग्य असे काहीच शिल्लक राहणार नाही. हजारो मनुष्यापैकी कोणी एखादाच मनुष्य माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्न करणाऱ्या योग्यामध्ये सुद्धा एकदाच पुरुष मतपरायण होऊन मला तत्वाने जाणतो, म्हणजेच मला यथार्थ मर्माने जाणतो. हे अर्जुना, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश तसेच मन, बुद्धी आणि अहंकार ही अशा 8 प्रकाराने विभक्त झालेली माझी प्रकृती आहे. ही 8 प्रकारचे भेद असणारी तर अपरा आहे, म्हणजेच माझी जड प्रवृत्ती आहे. आणि हे महाबाहो, ह्याहून दुसरीला माझी जीवरूप परा म्हणजेच चेतन प्रकृती जाण की तिने हे संपूर्ण जगत धारण केले जात आहे. हे अर्जुना, तू असे समज की संपूर्ण भूत मात्र या दोन्ही प्रकृतीपासूनच उत्पन्न होणारे आहेत आणि मी संपूर्ण जगताचा उत्पत्ती मला प्रलय आहो, म्हणजे संपूर्ण जगाचे मूळ कारण मीच आहो. म्हणून हे धनंजया, माझ्याशिवाय किंचित मात्रही दुसरी वस्तू नाही. हे संपूर्ण जगत दोऱ्यामध्ये ओवळलेल्या मण्याप्रमाणे माझ्यामध्येच ओवलेले आहे. हे अर्जुना, मी पाण्यातील रस आहे, तसेच चंद्र आणि सूर्यामधील प्रकाश आहे आणि संपूर्ण वेदामध्ये ओंकार मीच आहे. तसेच आकाशामधील शब्द आणि पुरुषामधील पुरुषत्व मीच आहे. पृथ्वीमधील पवित्र गंध आणि अग्नीमधील तेज आहे. संपूर्ण भूतमात्रांमधील त्यांचे जीवन म्हणजेच ज्यामुळे ते जगतात ते मीच आहे आणि तपस्व्यामधील तप मीच आहे. हे अर्जुना, तू संपूर्ण भूतमात्रांचे सनातन कारण मलाच समज. मी बुद्धिवानांची बुद्धी आणि तेजस्व्यांचे तेज आहे. हे भरतश्रेष्ठा, मी बलवानाचे आसक्ती आणि कामनारहित बल म्हणजेच सामर्थ्य आहे आणि सर्व भूतांमधील धर्मानुकूल म्हणजे शास्त्रानुकूल काम मीच आहे. आणखीही जे सत्वगुणापासून उत्पन्न होणारे भाव आहेत आणि रजोगुणापासून आणि तमोगुणापासून उत्पन्न होणारे भाव आहेत, त्या सर्वांना तू माझ्यापासूनच उत्पन्न होणारे आहेस असे समज. परंतु वास्तविक त्यांच्यामध्ये मी आणि माझ्यामध्ये ते नाहीत. गुणांचे कार्यरूप सात्विक, राजस आणि तामस या 3 प्रकारच्या भावांनी म्हणजेच रोगद्वेषादी विकारांनी आणि संपूर्ण विषयांनी हा सर्व संसार मोहित होत आहे. म्हणून या 3 गुणांच्या पलीकडे असलेला मला अविनाशीला तत्वाने जाणत नाही, कारण ही अलौकिक म्हणजेच अतिशय अद्भुत त्रिगुणमयी माझी योगमाया फार दुस्तर आहे. परंतु जे पुरुष मला नेहमी भजतात, माझ्या चरणात आश्रय घेतात, ते या मायेला उल्लंघून जातात, संसारातून तरून जातात. असा हा सुगम उपाय असूनही मायेद्वारे ज्ञान हरण झालेले आणि आसुरी स्वभाव धारण केलेले तसेच मनुष्यामधील नीच आणि दूषित कर्मे करणारे मूढ लोक मला भजत नाहीत. हे भरतवंशातील श्रेष्ठ अर्जुना, उत्तम कर्मे करणारे अर्थार्थी संसारिक पदार्थांसाठी भजणाऱ्या आर्तविज्ञानू मला यथार्थ रूपाने जाणण्याच्या इच्छेने भजणारा आणि ज्ञानी अर्थात निष्कामी असे 4 प्रकारचे भक्तजन मला भजतात. यांच्यामध्येही निरंतर माझ्या ठिकाणी ऐक्यभावाने स्थित झालेला अनन्य प्रेम भक्तीचा ज्ञानी भक्त अतिशय उत्तम आहे. कारण मला तत्वाने जाणणाऱ्या ज्ञानी पुरुषाला मी अत्यंत प्रिय आहे आणि तो ज्ञानी मला अत्यंत प्रिय आहे. जरी हे सर्वच उदार आहेत, म्हणजेच श्रद्धेसहित माझ्या ठिकाणी समय लावणारे आहेत, त्यामुळे ते उत्तम आहेत, परंतु ज्ञानी तर साक्षात माझेच स्वरूप आहे असे माझे मत आहे. कारण तो स्थिरबुद्धी ज्ञानी भक्त अतिउत्तम गतिस्वरूप अशा माझ्यामध्येच चांगल्या प्रकारे स्थित आहे. जो पुष्कळ जन्माच्या शेवटच्या जन्मी तत्त्वज्ञानाला प्राप्त झालेला ज्ञानी सर्व काही वासुदेवच आहे, म्हणजेच वासुदेवाशिवाय दुसरे काहीच नाही, अशा प्रकारे मला भजतो, तो महात्मा अत्यंत दुर्लभ आहे. हे अर्जुना, जे विषयासक्त पुरुष आहेत ते तर आपल्या स्वभावाने प्रेरित झालेले तसेच त्या भोगांच्या कामनेद्वारे ज्ञानापासून भ्रष्ट झालेले त्या नियमाला धारण करून, म्हणजे ज्या देवतेच्या पूजेसाठी जे नियम लोकात प्रसिद्ध असतील त्या नियमांना धारण करून दुसऱ्या देवतांना भजतात, म्हणजेच पूजन करतात. जे सकामी भक्त
ज्या ज्या देवतेच्या स्वरूपात श्रद्धेने पूजण्याची इच्छा करतात त्या त्या भक्तांची मी त्याच देवतेच्या ठायी श्रद्धा स्थिर करतो. तो पुरुष त्या श्रद्धेने युक्त होऊन त्या देवतेचे पूजन करण्याचा प्रयत्न करतो आणि त्या देवतेपासून मीच केलेल्या विधानानुसार त्या इच्छित भोगांना निसंशय प्राप्त होतो. परंतु त्या अल्पबुद्धी पुरुषांचे ते फल नाशवंत आहे. तसेच ते देवतांचे पूजन म्हणजेच लोक देवतांनाच प्राप्त होतात आणि माझे भक्त पाहिजे तसे भजत शेवटी ते मलाच प्राप्त होतात. असे असूनही सर्व मनुष्य माझे भजन करीत नाहीत. याचे कारण हे आहे की बुद्धिहीन पुरुष माझ्या अनुत्तम म्हणजेच ज्यापेक्षा उत्तम दुसरे काहीच नाही अशा अनिवाशी भावाला म्हणजेच अजन्मा अविनाशी असूनही आपल्या मायेने प्रकट होत असतो अशा प्रभावाला तत्वाने जाणल्यामुळे मन व इंद्रिये यांच्या पलीकडेल मला सच्चिदानंद गहन परमात्म्याला मनुष्याप्रमाणे जन्मून व्यक्तिभावाला प्राप्त झालेल्या मानतात. आपल्या योगमायेने आच्छादलेल्या असल्यामुळे मी सर्वांना प्रत्यक्ष होत नाही. म्हणून हा अज्ञानी मनुष्य मला जन्मरहित अविनाशी परमात्म्याला तत्वाने जाणत नाही. म्हणजेच मला जन्मणाऱ्या आणि मरणारा समजतो. हे अर्जुना, पूर्वी होऊन गेलेल्या आणि वर्तमान काळी स्थित असलेल्या तसेच पुढे होणार असणाऱ्या सर्व भूतांना मी जाणतो. परंतु श्रद्धा व भक्तिरहित कोणताही पुरुष मला जाणत नाही. कारण हे भरतवंशी अर्जुना, संसारामध्ये इच्छा आणि द्वेषाने उत्पन्न झालेल्या सुख दुःखादी द्वंद्वरूप मोहाने संपूर्ण प्राणीमात्रा अतिशय अज्ञानतेला प्राप्त होत असतात. परंतु निष्काम भावाने श्रेष्ठ कर्माचे आचरण करणाऱ्या ज्या पुरुषांचे पाप नष्ट झाले आहे ते राग द्वेषादी द्वंद्वरूप मोहातून मुक्त झालेले दृढ निश्चयी पुरुष सर्व प्रकारे मलाच बसतात. जे माझे मला शरण येऊन जरा आणि मरणापासून सुटका मिळण्यासाठी प्रयत्न करतात ते पुरुष त्या संपूर्ण ब्रह्माला तसे संपूर्ण अध्यात्माला आणि संपूर्ण कर्माला जाणतात. जे पुरुष अधिभूत आणि अधिदैवातसह तसेच अधियज्ञासह सर्वांच्या आत्मारूप मला जाणतात म्हणजेच वाफ, ढग, धूम आणि बर्फ, पाणी व बर्फ ही सर्व जलस्वरूप आहेत. तसेच अधिभूत, अधिदैव आणि अधियज्ञ इत्यादी सर्व काही वासुदेव स्वरूपच आहेत. असे जे जाणतात ते युक्त चित्ताचे पुरुष अंतकाळी देखील मला जाणतात म्हणजेच मलाच प्राप्त होतात. याप्रमाणे भगवद्गीतेतील 7वा अध्याय इथे समाप्त झालेला आहे. यानंतर आपण पुढचा अध्याय 8वा पाहूया. थँक्यू.